नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 25 नोव्हेंबर 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया. तर कालचा पहिला प्रश्न होता, इस्रोचा GSAT-N2 संचार उपग्रह कोणत्या कंपनीच्या फाल्कन 9 रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आलेला आहे? तर स्पेस एक्स या. तर पुढील प्रश्न, अलीकडेच चाचणी केलेल्या जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेटचे नाव काय आहे? तर स्टारशिप नाव आहे. पुढील प्रश्न, सर्वोत्तम सागरी राज्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर केरळला देण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न होता, कोणत्या शहरात गंभीर वायू प्रदूषणाच्या परिस्थितीमुळे ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन म्हणजे GRAP चा टप्पा 4 लागू करण्यात आलेला आहे? तर दिल्ली. यानंतर पुढील प्रश्न होता, कोणत्या शेजारी देशाच्या राष्ट्रपतींनी लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांना आपल्या लष्कराच्या जनरलची मानद पदवी दिलेली आहे? तर नेपाळ या. पुढील प्रश्न, इंटरनॅशनल माइंड स्पोर्ट्स असोसिएशन म्हणजे IMSA चे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर नंदन कुमार झा यांची निवड झालेली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, 2025 मध्ये कोणते राज्य खेलो इंडिया युथ गेम्स आणि पॅरा गेम्सचे आयोजन करेल? तर बिहार. पुढील प्रश्न, इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे 104वे पूर्ण सदस्य कोण बनले? तर आर्मेनिया बनलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न होता, अलीकडेच इस्रोने गगनयान मोहिमेसाठी कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेशी करार केला? तर ऑस्ट्रेलिया या. यानंतर शेवटचा प्रश्न होता, 73व्या मिस युनिव्हर्सचा किताब कोणी जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर व्हिक्टोरिया केअर थेलविग यांनी जिंकलेला आहे. यानंतर मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया. तर आजचा पहिला प्रश्न असणार आहे, शाश्वत व्यवसाय निर्देशांक 2024 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 23वे स्थान. कितवे आहे स्थान? 23वे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर हेनरिक फाउंडेशन आणि IMD द्वारे लॉन्च करण्यात आलेला शाश्वतता निर्देशांक अहवाल 2024 मध्ये 3 स्तंभावर आधारित व्यवसायांच्या स्थिरतेमध्ये जागतिक अर्थव्यवस्था हायलाइट करतो. तर कोणते आहेत 3 स्तंभ? तर आर्थिक विकास, सामाजिक प्रगती आणि पर्यावरणीय लवचिकता. ठीक आहे. आणि टॉप 5 देश आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. तर न्यूझीलंड 100 गुणांसह, युनायटेड किंगडम 97.7 गुणांसह, ऑस्ट्रेलिया 87.4 गुणांसह आणि सिंगापूर 85.7 गुणांसह आणि जपान 81.5 गुणांसह. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर 9वा अमूर फाल्कन महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी मणिपूर या राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये? मणिपूर या. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर मणिपूरमध्ये 9वा अमूर फाल्कन फेस्टिवल उत्साहात साजरा करण्यात आला. तर अमूर फाल्कन नावाच्या स्थलांतरित पक्षाच्या स्मरणार्थ हा उत्सव आयोजित केला जातो. तर पक्षी संवर्धन आणि पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे. तर यानंतर मणिपूरविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी इम्फाळ. सध्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग आहेत आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर श्री लक्ष्मण प्रसाद आचार्य आहेत. यानंतर पुढील प्रश्न, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भारताच्या पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन कोठे केले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी हरियाणा येथे. कोठे? तर हरियाणा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अलीकडेच सोनीपत येथे देशातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन केले. तर हे संग्रहालय संविधानाच्या निर्मितीशी संबंधित ऐतिहासिक कागदपत्रे आणि भारतीय राज्यघटना तयार करणाऱ्या लोकांच्या कथांचा संग्रह आहे. तर यानंतर नागरिकांनी, विशेषतः तरुणांना संविधानाचे महत्त्व कळावे आणि
त्याबाबत जनजागृती व्हावी हा संग्रहालयाचा उद्देश आहे. यानंतर भारतातील प्रमुख संग्रहालय याविषयी आपण चालू घडामोडी पाहून घेऊयात मित्रांनो. तर वैदिक 3D संग्रहालय वाराणसी, बंजारा विरासत संग्रहालय महाराष्ट्र वाशिम आणि भारतातील पहिले सागरी संग्रहालय लोथल गुजरात या ठिकाणी आणि भारताचे पहिले संविधान संग्रहालय हरियाणा आणि भारतातील पहिले चंदन संग्रहालय कर्नाटक, ठीक आहे लक्षात ठेवा. आणि भारतातील पहिले रेल्वे संग्रहालय दिल्ली. यानंतर हिंदी साहित्य संग्रहालय वाराणसी. खूप महत्वाची माहिती आहे मित्रांनो, माहितीकडे लक्ष देत जा. यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा. तर आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाने ICC कोणत्या देशाच्या पंतप्रधानांविरुद्ध वॉरंट जारी केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी बेंजामिन नेतान्याहू. कोणत्या? तर बेंजामिन नेतान्याहू. तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने म्हणजेच ICC ने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केलेला आहे. तर हे वॉरंट नेतान्याहू यांच्यावरील गंभीर आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांच्या आरोपांमुळे जारी करण्यात आलेला आहे, जसे की मानवी हक्कांचे उल्लंघन आणि संभाव्य युद्ध गुन्हे. यानंतर या घडामोडींचा केवळ इस्रायलच्या अंतर्गत राजकारणावर परिणाम होणार नाही, तर जागतिक स्तरावर अनेक प्रतिक्रियांनाही जन्म देऊ शकतो. यानंतर मित्रांनो ICC चा लॉंग फॉर्म काय आहे? तर इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट म्हणजेच आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय आणि स्थापना जुलै 2002 मध्ये झाली. मुख्यालय हेग नेदरलँड मध्ये आहे आणि इस्रायल विषयी देखील आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी आहे येरुशलेम आणि चलन आहे शेकेल आणि सध्याचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, कैलास मकवाना कोणत्या राज्याचे नवीन DGP बनलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मध्य प्रदेश या राज्याचे. कोणत्या राज्याचे? मध्य प्रदेश या. तर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर मध्य प्रदेश केडरचे वरिष्ठ IPS अधिकारी कैलाश मकवाना हे राज्याचे नवीन DGP असतील. तर ते 1 डिसेंबर 2024 रोजी राज्याचे नवीन DGP म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. तर मध्य प्रदेश विषयी आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात. राजधानी भोपाळ, सध्याचे मुख्यमंत्री मोहन यादव आहेत आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर मंगूभाई पटेल हे सध्याचे राज्यपाल आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर लोकसभेच्या एकूण 19 जागा आहेत आणि राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत. किती आहेत लोकसभेच्या जागा? 19 आणि राज्यसभेच्या 11. यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा. तर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्थमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी स्कॉट बेसंट यांची. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी महत्वाची शॉर्ट मध्ये माहिती पाहून घेऊया. तर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अब्जाधी स्कॉट बेसंट यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशात जागतिक शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी अमेरिका या. कोणत्या? तर अमेरिका या. तर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात. प्रश्न खूप महत्वाचा आहे, लक्ष द्या प्रश्नाकडे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 22 नोव्हेंबर रोजी त्यांच्या अनुपस्थितीत अमेरिकेत जागतिक शांतता पुरस्कार मिळाला. तर त्यांना वॉशिंग्टन ॲडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी आणि असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन मायनॉरिटीज नावाच्या संस्थेने मान्यता दिली, म्हणजेच AIAM या संस्थेने. तर एकत्रितपणे डॉक्टर मार्टिन ल्युथर आणि ज्युनियर यांना जागतिक शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. यानंतर समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नांसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. यानंतर आपण अमेरिकाविषयी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया. तर राजधानी वॉशिंग्टन DC, चलन अमेरिकन डॉलर आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाने 5व्यांदा बिली जीन किंग कप जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी इटली या देशाने. कोणत्या देशाने? इटली या देशाने. तर इटलीने 20 नोव्हेंबर 2024 रोजी मलावा स्पेन येथे
स्लोवाकियावर 2-0 असा विजय मिळवून 5वे बिली जीन किंग कप विजेतेपद जिंकले. तर 2013 नंतर या स्पर्धेतील इटलीचा हा पहिलाच विजय आहे. तर बिली जीन किंग कप हा महिला टेनिसच्या संबंधित आहे आणि डेव्हिस कप हा पुरुष टेनिसच्या संबंधित आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 9वा. तर बहुचर्चित चक्रीवादळाचे नाव फंगल कोणी ठेवलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सौदी अरेबियाने. कोणी? तर सौदी अरेबियाने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर सौदी अरेबियाने या वादळाला सायक्लोन फंगल असे नाव दिलेले आहे. तर 13 देशांचा समूह अटलांटिक आणि दक्षिण गोलार्धात उद्भवणाऱ्या चक्रीवादळांना तटस्थ नावे देतो. तर यानंतर सौदी अरेबियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी आहे रियाद, चलन आहे सौदी रियाल आणि सध्याचे पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान अल सौद आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. तर राष्ट्रीय सुरक्षेला चालना देण्यासाठी भारतातील पहिली AI डेटा बँक कोणी सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए असोचॅमने. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर असोचॅम AI लीडरशिप मीट 2024च्या 7व्या आवृत्तीत भारतातील पहिली AI डेटा बँक लॉन्च करण्यात आलेली आहे. तर असोचॅम विषयी महत्त्वाची माहिती. तर 1920 मध्ये स्थापना, मुख्यालय नवी दिल्ली आणि सध्याचे अध्यक्ष संजय नायर आहेत. कोण आहेत? संजय नायर. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, अलीकडेच चाचणी घेण्यात आलेल्या जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेटचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.